नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मसाला शेंगदाणे बनवणार आहोत। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये झटपट बनणारे असे हे मसाला शेंगदाणे आहेत। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। शेंगदाणे घेतलेले आहेत मी 1 पाव, बेसन घेतलेला आहे आवश्यकतेनुसार, कॉर्नफ्लॉवर पावडर, जीरा पावडर, चाट मसाला, हळद, काळं मीठ आणि तिखट आणि पाणी लागणार आहे आपल्याला थोडंसं, आणि तळण्यासाठी तेल। सुरुवातीला मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया शेंगदाणे। आता आपण त्याच्यामध्ये तिखट टाकूया। तिखट आवडीनुसार टाका। हे बघा, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडासा चाट मसाला टाकूया। आता मीठ टाकूया आपण चवीनुसार, जीरा पावडर, हे बघा, कॉर्नफ्लॉवर पावडर, तुम्ही याला तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता, बेसन आवश्यकतेनुसार टाकायचं आहे। हे बघा, याला मिक्स करून घेते आणि थोडंसं आपल्याला काहीतरी पाण्याचं असं थोडंसं पाणी शिंपडल्यासारखं करते, म्हणजे जे बेसन जे आहे ते आपल्या शेंगदाण्याला चिपकायला हवं। हे बघा, आणखी थोडंसं बेसन टाकते मी। हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला। थोडंसं पाणी घेते। हे बघा, मी काहीतरी थोडंसं पाणी वापरलेलं आहे। हे बघा, असं आपलं हे झालेलं आहे। मी गॅसवरती तेल सुद्धा ठेवलेलं आहे। हे बघा, छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे। हे बघा, एक टाकून बघते, तपलेलं आहे तेल। आता आपण हे शेंगदाणे याच्यामध्ये टाकूया। हे बघा, असे मोकळे मोकळे करून टाकायचे आहे। हे बघा, हे चिपकत नाही आहेत एकमेकाला, मोकळे मोकळे होतात तेलात गेल्याच्या नंतर। आता आपण याला हलवून घेऊया आणि असे कमी गॅसवरतीच तळायचे आहेत आपल्याला ते। हे बघा, छान असे झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। हे बघा, छान असा कलर आलेला आहे त्याला। आता मी परत टाकते याच्यामध्ये। हे बघा, अशा पद्धतीने आपले हे शेंगदाणे जे आहेत ते तयार झालेले आहेत। हे बघा, मसाला टाकते, तिखट टाकायचं आहे आवडीनुसार। थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे, चाट मसाला। हे बघा, ह्याच्यामध्ये काढून घेते। हे बघा, अशा पद्धतीने आपले हे मसाला शेंगदाणे जे आहेत ते तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।